महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र रामपूर येथे श्री भगवान रत्नेश्वर पालखी सोहळा संपन्न। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपूर येथे महाशिवरात्री निमित्त प्राचीन भगवान रत्नेश्वर मंदिरात 4 दिवस चाललेल्या उत्सवाची सांगता भगवान रत्नेश्वरांच्या भव्य पालखी सोहळ्याने उत्साहात झाली। गावासह बाहेरगावातील हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। गावाची आख्यायिका आणि धार्मिक महत्त्व। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रामपूर येथील प्राचीन रत्नेश्वर मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक परंपरेची समृद्ध पार्श्वभूमी लाभली आहे। आख्यायिकानुसार या ठिकाणी महादेवाला 14 रत्नांचा अभिषेक करण्यात आला होता, त्यामुळे या देवास रत्नेश्वर असे नाव पडले आहे। तर गावाला रामपुरी असे संबोधले जाऊ लागले। भाविकांच्या श्रद्धेनुसार भगवान रत्नेश्वरांचे दर्शन घेतल्यास 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाएवढे पुण्य लाभते अशी भाविकांची धारणा आहे। मध्यरात्री महापूजा उत्साहात महाशिवरात्रीच्या पवन दिवशी मध्यरात्री मानकरी श्री लिंबेकर मालक यांच्या हस्ते भगवान रत्नेश्वरांची महापूजा संपन्न झाली। वेदमंत्राच्या गजरात पंचामृत व विविध पवित्र द्रवांनी महारुद्र अभिषेक करण्यात आला। मंदिर परिसर ओम नमः शिवायच्या घोषणाने दुमदुमून गेला होता। महाशिवरात्री निमित्त आयोजित उत्सवात भजन व कीर्तन, महारुद्र अभिषेक, हरिनाम सत्ता स्वरूपात धार्मिक प्रवचने, महाप्रसाद व अन्नदान गावकऱ्यांनी व बाहेरून आलेल्या भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सेवा कार्यात योगदान दिले व पालखी सोहळा जल्लोषात। उत्सवाच्या 4थ्या दिवशी भगवान रत्नेश्वरांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात टाळ मृदंगांच्या तालावर वाजत गाजत गावातून प्रदक्षिणा घालत मंदिराकडे परतली। पालखी मार्गावर ठिकठिकाणी फुलांची उधळण, रस्त्यावरती रांगोळी करण्यात आली होती। महिला, पुरुष, युवक युवती, लहान मुले मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। या पालखी सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। श्री लिंबेकर मालक, बापूदेव जोशी, मधुकर अवताडे, श्री धनंजय मुडी, राम मुडी, डॉक्टर शैलेश धोंड, सचिन मुडी, गिरीश मुडी, विनोद मुडी, राजेश मुडी, मकरंद कानशुक्ले, दीपक मुडी, श्रीकांत सावळे, बाळूदेव धोंड, विजय गाजरे, अमोल मुडी यांच्यासह गावातील बाहेरगावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व बाहेरगावाहून आलेले भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते। भक्तिभावाने उत्सव संपन्न झाले। 4 दिवस चाललेल्या या धार्मिक उत्सव गावकऱ्यांनी एकजुटीने सहभाग घेतला। सुव्यवस्थित नियोजन, भक्तिभाव आणि पारंपरिक वातावरणामुळे यंदाचा महाशिवरात्री उत्सव विशेष ठरला। भगवान रत्नेश्वरांच्या कृपेने गावात खूप समृद्धी नांदो अशी प्रार्थना भाविकांनी केली। विभागीला सर तुम्ही
काही सारखं मागं आणि पुढे कोणी यायचं नाही, ओवाळल्याशिवाय पुन्हा पुढे कोणी यायचं नाही. हा खाले तिथे तिथे उतरा तिथे तिथे आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एसकेएफ न्यूज सलमान सय्यदसोबत सध्या आम्ही या पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपूर येथे रत्नेश्वर रामपुरी नाव आलं की सगळ्यालाच माहित आहे की मोठं देवस्थान आहे. देवस्थानाच्या नावाच्या रूपानं रत्नेश्वर रामपुरी अख्ख्या महाराष्ट्रात जाते. आमच्यासोबत देवा आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. देवा काय सांगणार आहे? आपल्या पाठीमागे हे नदी आहे, नदी आहे, रत्नेश्वर रामपुरीचं मंदिर आहे, इथं कार्यक्रम वगैरे बी आयोजित करण्यात आलेले आहे. या निमित्तानं आपण काय सांगणार आहे रत्नेश्वर रामपुरीच्या बाबतीत आणि ह्या नदीच्या बाबतीत? सर्वात प्रथम ओम जय शिवशंकर. ह्या जी गोदावरी नदी आहे हिचं नाव गोदावरी आहे आणि हिचा उगम जो आहे तो त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरापासून तिथून झालेला आहे आणि ती नदीचा उगम होत ही आपल्या रत्नेश्वर मंदिरा किंवा रत्नेश्वर रामपुरी या गावापर्यंत आली. पण या ठिकाणी यांचं विशेष असं महत्व आहे की ही जी गोदावरी नदी आहे ही उत्तरेकडून दक्षिणेला वाहते, म्हणून हिला दुसरी काशी क्षेत्रही म्हटलं जातं. आणि सर्वात महत्वाचं आहे की ती रत्नेश्वराच्या सान्निध्यात आहे आणि महादेवाच्या पायथ्यापासून ती वाहत आहे. म्हणून या गोदावरीचं महत्व आहे की जो कोणी भाविक या ठिकाणी येतो तर स्नान करणे आणि देवाचं दर्शन करून तो आपल्या कामाला पुढे निघून जातो. म्हणजे त्याची मनोकामना वगैरे त्याच्या पूर्ण मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. म्हणून नमो गंगे महागंगे महादेवी वल्लभे पापम पाप कर्मणाम पापच पाप संभावा कायिक वाचिक मानसिक सामोसर्गिक दोष परिहारार्थम गंगा गोदावरी तीर्थे स्नानमहम करिष्ये असा संकल्प करून जो व्यक्ती या ठिकाणी स्नान करतो तो पापहार होतो आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून तो आपल्या घरी निघून जातो. आज या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू आहे, लोक जेवत बी आहे. नेमकं काय कार्यक्रम आहे? सर्वात अधिक हा कार्यक्रम कोणता आहे तर ही आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र आहे की दर महिन्याला एक शिवरात्र असते, पण प्रत्येक महिन्याला जरी शिवरात्र असली तर ती बऱ्याचशा लोकांना माहिती नसती. ह्या महिन्याच्या शिवरात्रीचं महत्व आहे की ही माघ महिन्यामध्ये येणारी शिवरात्र आहे. माघ महिन्यामध्ये येणारी शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र झाली आणि या शिवरात्रीचं महत्व असतं की महादेवाचं आणि पार्वतीचं या ठिकाणी विवाह होतो, म्हणजे ही तिथी आहे ती. म्हणून हा सर्व जन हे हा उत्सव साजरा करतात. तसंच श्री क्षेत्र रत्नेश्वर रामपुरीमध्ये हा उत्सव 3 दिवस साजरा करतात. प्रथम दिनी महाअभिषेक असतो, दुसऱ्या दिवशीपासून अन्नदानाचा कार्यक्रम चालू होतो आणि तिसऱ्या दिवशी
महाप्रतिपदेला ती एक सर्व ग्रामस्थ मिळून मोकाशी ग्रामस्थ मिळून ही पालखी काढतात आणि सर्व गाव प्रदक्षिणा होते आणि मग देव आपल्या जागी येतात. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी पासून ते आजपर्यंत म्हणजे 3 दिवस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि सर्व मोकाशी बंधू आणि सगळे परिवार आपलंच घरचं काम आहे अशा पद्धतीनं कार्य पार पाडतात. जसं आपण म्हणले की महाशिवरात्री पासून आज 3रा दिवस हे कार्यक्रम चालू आहे, लोक इथे जेवत वगैरे आहे. मग हे जे कार्यक्रम वगैरे असते, जेवणाचे जे कार्यक्रम असते, तर हे कसं वर्गणी करून करतात काय समजा एक व्यक्ती करतो? ही वर्गणी करूनच करतात आणि काही इच्छुक भाविक मनाने आपली वर्गणी आणून या ठिकाणी देतात. कोणालाही बंद नाही आणि विशेष म्हणजे वर्गणी मिळो अगर न मिळो पण जो कोणी या ठिकाणी बघते त्याला तो महाप्रसादाचा लाभ 100% मिळतो. आज जवळपास 1 वाजल्यापासून जो प्रसाद चालू आहे आज आतापर्यंत सुद्धा तो प्रसाद चालू आहे. म्हणजे वर्गणी दिली तर घेतातच पण तसं बंधनकारक नाही. आणि सर्वात महत्वाचं की आम्ही वर्गणी मागत नाही आणि मोकाशीच वर्ग सगळे आपली वर्गणी गोळा करतो आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतो. ते आम्ही पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी या ठिकाणी. रत्नेश्वर रामपुरी म्हटलं की सगळ्यात माहित आहे की रत्नेश्वर रामपुरी म्हटल्यावर सर्वात मोठं देवस्थान मानलं जाते. सगळे श्रद्धा घेऊन ह्या रत्नेश्वर रामपुरीमध्ये येतात. सध्या आमच्या सोबत देवा भाऊ आहे. देवा, रत्नेश्वर रामपुरीच्या मंदिराबाबतीत सविस्तरपणे आपण माहिती देणार का की रत्नेश्वर रामपुरीमध्ये जे लोक इथे भावी भक्त येतात त्याचा काय परिणाम होतो आणि कशासाठी येतात, आणि हे रत्नेश्वर रामपुरीची वगैरे स्थापना वगैरे झालेली मंदिर आहे ती कधीपासून झाली आहे, काय सांगता? याबद्दलची अशी आख्यायिका आहे की त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस श्रीराम वनवास भोगू लागले त्यावेळेस ही जी सध्या जी तुम्ही जागा बघायला लागला ती पूर्ण दंडकारण्य. तर आमच्या गावामध्ये रामपुरीमध्ये श्रीराम 3 दिवस या ठिकाणी मुक्कामी होते. अच्छा. पण या ठिकाणी विलक्षण वातावरण, निसर्गरम्य वातावरण पाहून 3 दिवस या ठिकाणी थांबले होते. तर त्यांना एक दृश्य पाहिलं की एक टेकडी आहे या ठिकाणी, जी आमचा सध्या महादेव रत्नेश्वर त्या भोवती एक टेकडी होती. तर त्या ठिकाणी एक काळी कपिल गाय येऊन त्रिकाल पाना सोडायची. आता श्रीरामाला विलक्षण वाटलं त्यावेळेस श्रीरामानं धनुष्यातून बाण सोडला त्या टेकडीवर. तर बाणाचा श्रीरामाचा बाण कधीच व्यर्थ जात नाही पण तो बाण रिवर्सून पुन्हा रामाच्या पायापाशी पडला. त्या श्रीरामाला रहस्य वाटलं, स्वतः जाऊन त्या टेकडीचं खोदकाम केलं. त्यावेळेस त्यांना स्वयंभू रत्नेश्वराचं लिंग पाहिलं, महादेवाची मूर्त पाहिली. अच्छा. आता श्रीरामाचं आराध्य दैवत महादेव आणि महादेवाचं आराध्य दैवत श्रीराम. म्हणजे ज्या ठिकाणी रामानं बाण सोडलं तर त्या ठिकाणी परत आल्या त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर पिंड निघालं का? पिंड निघाली महादेवाची, ज्याच्या कंठातून अखंड जलधारा वाहते. की आता 2च ठिकाणी भारतामध्ये, एक त्र्यंबक आणि दुसरं आमचं रत्नेश्वर, ज्याच्या कंठातून सतत पाणी वाहतं. गोदावरी पात्रापासून 100 फूट उंचीवर मंदिर आहे आमचं. आता एक डॅम झालेला आहे म्हणून पाणी आहे गोदावरीला, पण ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस सुद्धा कंठातून पाणी सतत वाहत राहतं. हे विलक्षण. मग श्रीरामानं काय केलं, 14 रत्नाचा अभिषेक या ठिकाणी आमच्या महादेवाच्या मूर्तीवर केला. 14 रत्नाचा अभिषेक केला म्हणून आमच्या महादेवाच्या मूर्तीला रत्नेश्वर म्हणतात. आणि श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे म्हणून आमच्या गावाला रामपुरी म्हणतात. कारण हे दंडकारण्य शापित होतं आणि श्रीरामाच्या पदस्पर्शानं ते पावन झालेले. आणि हा पारंपरिक उत्सव आहे आमचा महाशिवरात्रीचा, की या अगोदरही मी मीडियाला माहिती दिलेली आहे की 4 दिवस हा उत्सव चालतो महाशिवरात्रीपासून आमचा. वेळभर तर आता तुम्ही मीडियांना पाहिलेलं आहे, लाखांना लोक येऊन दर्शन घेतात आमच्या रत्नेश्वराचं. असं कसं आहे, नमस्कार चमत्काराला नमस्कार आहे. या ठिकाणी येऊन रोजही हजारो जत्राचं स्वरूप आहे आमच्या गावामध्ये. कारण नवसाला पावणारा आमचा देव आहे. आणि आख्यायिका म्हणजे आता मी या अगोदर मीडियाला सांगितलेलं की 12 ज्योतिर्लिंगाचं आमच्या रत्नेश्वराचं दर्शन घेतलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. याची आख्यायिका अशी आहे की अभ्यासकांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की त्यांना येऊन अभ्यास करावा आमच्या इथं. कारण की आज प्रत्येक ज्योतिर्लिंगातलं एक अंग आमच्या रत्नेश्वरामध्ये, जसं बघा कंठातून पाणी त्र्यंबकच्या वाहतं, आमच्या रत्नेश्वराच्या वाहतं. आज जर पूर्ण मूर्तीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर काशी विश्वेश्वरासारखं आहे, साळुंका पाहिली रामेश्वर सारखी. म्हणजे प्रत्येक 12 ज्योतिर्लिंगाचा अंग आमच्या रत्नेश्वरामध्ये विराजमान आहे. म्हणून 12 ज्योतिर्लिंगाचं जर दर्शन, आमच्या रत्नेश्वराचं जरी दर्शन घेतलं तरी 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं. अशी आख्यायिका. महाशिवरात्र महाउत्सव आहे आमच्या गावचा. आज 4 दिवस हा उत्सव चालतो. वेळभर लाखांना लोक दर्शन घेतात. रात्रीला जी मानकरी आहेत लिंबेकर मालक म्हणून, त्यांच्या हस्तानं रात्री मध्यान्हकाळी महाशिवरात्रीचा महाअभिषेक, प्रदोष अभिषेक या ठिकाणी होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून हा उत्सव चालू होतो आमचा. मग 4 दिवस आपलं भजन कीर्तन अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि महाशिवरात्रीच्या 4थ्या दिवशी आज आमच्या गावचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे पालखी उत्सव आहे. आज 1-1.5 किलोमीटरवर आमचे रत्नेश्वर विराजमान आहेत गावापासून. तर वर्षाला एकदाच पालखीमध्ये विराजमान होऊन सगळ्या गावाची परिक्रमा करतात, गावावर कृपादृष्टी टाकतात.
24 तासाची परिक्रमा आहे ही आणि सकाळच्या वेळेला गावातून प्रस्थान होऊन पुन्हा मंदिरामध्ये येऊन विराजमान होतात. या दिवशीला एरवी तरी प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी सण उत्सव साजरे करतात, पण आज कंपल्सरी आमच्या रत्नेश्वर रामपुरीच्या प्रत्येक गावातल्या माणसाला इथं यावं लागतं, कारण की वर्षातून एकदा देव गावामध्ये यायला लागले. स्वागताला सगळं गाव सज्ज या ठिकाणी असतं, सोबत पाहुणे मंडळी असती, भरपूर यात्रा आमच्या गावची भरपूर फार मोठं महात्मा आमच्या देवाचे. धन्यवाद. येताना पाहिलं आम्ही की सगळे रोडावर पाणी वगैरे रोड धुतलेले होते, रांगोळी वगैरे काढण्यात येत होती. हो, आता देवाच्या स्वागतासाठी सगळे रस्ते वगैरे हे करून लाईट वगैरे व्यवस्था सगळी केली जाते, स्वच्छता राखली जाते गावामध्ये. आणि ज्या ज्या गल्लीनं असे देव विराज प्रस्थान करतात, प्रत्येक जण सुवासिन स्त्रीच्या या ठिकाणी अक्षवन करतात. कानगीचं नारळ आशीर्वाद रूपी घेतल्या जातं या ठिकाणी. आणि जसं आपण सांगितलं रत्नेश्वर रामपुरी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी इथं आले होते म्हणून रामपुरीचं नाव रामपुरी करण्यात आलं. हे दंडकारण्य आता रामानं स्थापन केलेलं नाहीये लिंग, रामानं फक्त अभिषेक केला. अनाधी काळापासून चलत आलेलं आहे. श्रीरामानं फक्त ती टेकडी हे केली, स्वयंभू मूर्त ही की याचा कालावधी कोणीच सांगत नाही, अनाधी. फक्त श्रीरामानं पहिला अभिषेक केला 14 रत्नाचा म्हणून. आणि ह्या रामपुरीचं 100 नाव होतं. हे दंडकारण्य शापितारण्य होतं, पण श्रीरामाच्या पदस्पर्शानं हे पावन झालं. आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये 3 दिवस राम या ठिकाणी मुक्कामी होते, म्हणून रामपुरी याची प्रचिती अजूनही येते या ठिकाणी. आजही एक वृक्ष आहे ज्या ठिकाणी प्रत्येक फांटीवर राम 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 राम, तुम्हाला तुम्ही पाहिलंय तुम्ही ते प्रत्येक फांटीवर राम राम नाव निघतं, कारण त्याच झाडाखाली राम विराजमान होते आणि तिथूनच टेकडीवर बाण मारला होता त्यांनी. जसं आपण सांगितलं पालखी आता पालखी काढणार हो, मग ते रात्रभर फिरतात. हा, रात्रभर गावाची परिक्रमा करतात. सर्व भक्त मंडळी, पाहुणे, गावकरी देवाला अक्षवन करून नमस्कार करून कानगी रूपी प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त करतात. भजन कीर्तन या गजरामध्ये सगळ्या गावाची परिक्रमा केली जाते. आणि नंतर सकाळच्या वेळेला म्हणजे 24 तासाची परिक्रमा राहते, नंतर पुन्हा मंदिरामध्ये येऊन विराजमान होतात. उद्या विराजमान झाल्यानंतर समजा कार्यक्रम वगैरे दुसरे काही राहतील? नाही, उद्याच्याला नाही. उद्या आल्यावर इथं पंचोपचारिक अक्षर पूजा केली जाते, आरती वगैरे केली जाते, कार्यक्रम समाप्त होतो. सांगता होती कार्यक्रमाची त्या ठिकाणी. धन्यवाद. बरोबर माहिती आहे. आमच्यासोबत डॉक्टर साहेब आहे. काय सांगणार सर याच्या बाबतीत, रामपुरीच्या बाबतीत? हा जो आमचा उत्सव आहे, हा उत्सव म्हणजे अगदी प्रत्येक घरामध्ये एकदम आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो हा आजचा दिवस म्हणजे. आणि दिवाळीला कोणी येणार नाही, पाहुणे रावळे एवढे पाहुणे रावळे आजच्या दिवशी माहेरवासी सगळेजण या दिवशी इथे आलेले असतात आणि एकदम दिवाळीसारखं प्रसन्न वातावरण असतं. म्हणजे सर्व जितके आपले सण असतात धर्मामध्ये त्याच्यापेक्षाही त्याच्यापेक्षाही कुठे असू द्या, परदेशात असू द्या, कुठे असू द्या, प्रत्येक जण आपलं वेळात वेळ काढून या दिवशी इथं प्रेझेंट राहतो आणि सेवा देतो. असं महात्मा आहे की ज्या वेळेस आपल्या राष्ट्रावर किंवा गावावर संकट येईल त्यावेळेस या जलकंठात जे पाणी सतत असतंय ते एकदम त्याची पातळी खोल जाते. किती आपण 200-500 लिटर जरी पाणी घातलं तरी ते देव शांत होत नाही. पण पुन्हा सगळ्यांनी मिळून गाईचं दूध आणतात आणि त्या दुधाच्या द्वारे रुद्राभिषेक केला जातो आणि पुन्हा मग ते पहिल्यासारखं पाण्याचं उत्थापन होतं. पाणी कमी जातं पूर्ण गाईचं. पुन्हा दुसरा विषय, गाईचं दूध टाकलं तर ते मध्ये जातं आणि पाणी बाहेर जातं. म्हशीचं दूध असलं ते बाहेरच येते आणि गायचं असल्यावर ते पूर्ण मध्ये 500 लिटर तरी दूध टाकलं मग ते पाणी वर येते. हो, तरी दूध एक थेंब वर येणार नाही. असं एक नुसतं पाणीच वर येणार आहे महाराज. सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. अत्यंत हा महाशिवरात्रीचा उत्सव 4 दिवस आनंदानं, भक्तीनं, भावानं, प्रेमानं या ठिकाणी रामपुरीमध्ये साजरा होतो. प्रत्येक येणाऱ्या जो अतिथी आहे, पाहुणे, त्यांचं प्रेमानं स्वागत केल्या जाते, आदरातिथ्य केल्या जाते व महाप्रसादाचं आयोजन नियोजन असते. 1 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होतो तो रात्री 8 वाजेपर्यंत. मग तो उशिरा जरी एखादा भाविक भक्त आला तर तो या ठिकाणावरून उपाशी जात नाही, त्याला प्रसाद पोटभर भेटतो. ही दक्षता समस्त गावकरी घेतात आणि हा जो उत्सव साजरा होतो तो उत्सव म्हणजे समस्त गावकरी मंडळी, याच्यामध्ये सर्व बाल, आबाल, थोर, वृद्ध, तरुण, माय, मावल्या, स्त्री, पुरुष सर्वजण तनानं, मनानं, धनानं सहकार्य करतात.
अत्यंत सहकार्य आणि रत्नेश्वराची प्रचिती ज्याही वेळेस तुम्ही एखादा नवस इथं करताल तर 3 महिन्यामध्ये तो नवस परिपूर्ण होतो, एवढी प्रचिती आहे. आता जसं सांगितलं सरांना की परगावाला असले काय, परदेशात असले काय, आता सध्या मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पुणे, कलकत्त्यापासूनचे भाविक भक्त इथं आलेले इथं, कारण हा उत्सव तसा आहे. त्यामुळं आमच्याकडे दिवाळीला पाहुणे येत नाहीत, दसऱ्याला येत नाहीत, पण मात्र या 4 दिवसामध्ये अत्यंत घरोघर सर्व पाहुणे मंडळी येतात, भक्तजन येतात आणि सर्वजण त्या ठिकाणी त्यांची सेवा करतात, रत्नेश्वराचा ते आशीर्वाद घेतात. जसा या वर्षी रत्नेश्वर भगवंत सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करो, धन धान्य यश कीर्ती वैभव सर्व भाविक भक्तांना देवो, तसंच निरोगी ठेवो. या ठिकाणचं हे नवीन वर्ष सर्व भाविक भक्तांना सुखाचं, समाधानीचं, आनंदाचं, धनाचं, धान्याचं, यशाचं, कीर्तीचं, वैभवाचं जावं ही रत्नेश्वर चरणी प्रार्थना करतो. रत्नेश्वर भगवान की जय. तुम्हाला कोटी कोटीच्या धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात त्याबद्दल रत्नेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करीन. तुमचं चॅनल या ठिकाणी जागतिक लेवलला चालू व या ठिकाणी तुम्हालाही माझा परमेश्वर रत्नेश्वर यश कीर्ती वैभव देव ही रत्नेश्वराच्या चरणी प्रार्थना. रत्नेश्वर भगवान की जय. हे आमच्या सोबत होते इथले देवा, आमच्या सोबत होते डॉक्टर साहेब, गिरीश महाराज होते. बऱ्याच जणांनी रत्नेश्वर रामपुरी मंदिराच्या बाबतीत त्यांनी सविस्तरपणे माहिती दिलेली. महाशिवरात्रीपासून आजपर्यंत म्हणजे 3 ते 4 दिवस झालेले इथं अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे आणि आज थोड्याच वेळात इथून पालखीचं वगैरे सुरुवात होणार आहे. आज रात्रभर पालखी फिरत असते आणि उद्या परत येते. मग पूजा अर्चा झाल्याच्या नंतर कार्यक्रम समाप्त होतात. 4 दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करणारे यांचे इथं जे लोक आहेत ते कार्यक्रमासाठी प्रयत्न करत असल्याचे आमच्या समोर दिसत आहे आणि सगळ्यांनी रत्नेश्वर रामपुरी मंदिराच्या बाबतीत सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. बरेच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, ते मला इतके सांगता येणार नाही अशा बरेचशा त्यांनी माहिती दिलेली आहे. यासोबतच आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यद सोबत पाथरी. सगळे अंग आमच्या रत्नेश्वरामध्ये विराजमान. म्हणून या ठिकाणी रत्नेश्वराचं दर्शन जर घेतलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य माणसाला प्राप्त होतं. आज आमच्या गावाचा सर्वात मोठा महोत्सव म्हणजे आमचा पालखीचा सण आहे. आता थोड्याच वेळ आमचे रत्नेश्वर भगवान हे बाजूला कार्यपाठ खेळून पालखीमध्ये विराजमान होणार आहे आणि गावाची परिक्रमा महादेवाच्या जयघोषामध्ये दगड परिक्रमा करून या ठिकाणी परत सकाळच्या वेळेला मंदिरामध्ये विराजमान होऊन पंचोपचारे पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होती. तर हा गावाचा फार मोठा महोत्सव आहे आमच्या. त्या जवळजवळ म्हणजे परभणी जिल्ह्याचे लोक सुद्धा या महापालिकेला हजर या ठिकाणी राहतात. आमच्या गावचे कंपल्सरी या ठिकाणी राहतातच, पण सोबत आज घरोघरी पाहुण्याची रीत लागलेली आणि वरती परत परभणी जिल्ह्यातून या ठिकाणी आवडते या दर्शनासाठी. आता तुम्ही बघितलं आहे की कशा पद्धतीने गर्दीचा व्हायला सुरुवात झालेली. 8:30 या ठिकाणी रत्नेश्वर भगवान पालखीमध्ये विराजमान होऊन गावाकडे प्रस्थान करणारे, त्यानंतर स्वाशील स्त्रिया येशीवर गेल्यावर त्या ठिकाणी आपशवन करणारे, महादेवाची पुजारी या ठिकाणी येत. ते प्रत्येकांना या ठिकाणी दर्शन घेतल्यावर कानगीचं नारळ म्हणजे आशीर्वाद रूपी नारळ दिलं जातं. प्रत्येक गावावर कृपा दृष्टी टाकून या ठिकाणी सकाळच्या वेळेला 24 तासाची परिक्रमा पूर्ण करून रत्नेश्वर भगवान पुन्हा मंदिरामध्ये विराजमान होत आहे. धन्यवाद. आता सध्या महापूजा झालेली आहे, नाही तर 12 ज्योतिर्लिंगाचे प्रत्येक अंग या ठिकाणी तुम्हाला दाखवले असते. कधी आला पुन्हा या अभ्यासकाला विनंती आहे की या ठिकाणी निश्चित अभ्यास करा की 12 ज्योतिर्लिंगाचे 12 अंग आमच्या रत्नेश्वरामध्ये विराजमान आहेत. पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, आमच्या रत्नेश्वराचं दर्शन जरी घेतलं तरी 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचं पुण्य माणसाला प्राप्त होतं. धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल